मला चटपटीत मसालेदार नको आहे, मला काहीतरी स्वीट पाहिजे। काय बरं बनवू आता? गोड काहीतरी बनव। ठीक आहे बाबा, रडू नको बनवते। मम्मी, ओय मम्मी। काय? मम्मी, हा काय? मला भूक लागली, पाऊस पडतोय, काहीतरी खायला दे ना। पाऊस तरी कुठे? जरासा येतोय, भिजवतोय आणि ऊन टाकतोय, पाऊस तरी आहे का हा? पण मला काहीतरी चमचमीत चटपटीत पाहिजे खायला। ठीक आहे बाबा, पाऊस नाही आहे पण तुला चमचमीत चटपटीत मसालेदार काहीतरी करते बस। मला चमचमीत मसालेदार नकोय, मला काहीतरी स्वीट दे। स्वीट मध्ये काय बनवू? नाही, बनव, काहीतरी बनव। काय बनवू पण स्वीट मध्ये? आता काय बनवणार झटपट? काहीतरी बनव। ठीक आहे बाबा, रडू नको बनवते बस। खुश? बनव। काय बरं बनवू आता गोड आणि ते पण फटाफट? आयडिया। काय बनवते तुम्हाला लक्षात आलंच असेल। अहो, मी गुलगुले बनवते। म्हणजे आम्ही तर आता गुलगुलेच बोलतो, तुम्ही काय बोलता मला माहिती नाही, पण आमची आई पण पहिले असंच बनवायची। आम्हाला पहिले कुठे एवढं काय दुकानं बिकानं आणि असं हे बाहेरचं खाऊ होतं, मग आमची आई पण असं मस्त बनवायची। तर आज मी पण बनवते। तर मी त्यासाठी घेतलंय हे तांदळाचं पीठ, सॉरी तांदळाचं पीठ नाही घेतलंय, गव्हाचं पीठ घेतलंय, चुकून आलं तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ नाही, टोटल पूर्ण गव्हाचंच पीठ आहे। तर त्याच्यामध्ये आता आधी आपण टाकूया हे थोडंसं मीठ अगदी थोडंसंच टाकायचंय, म्हणजे चवी पुरता। गोडालाच मीठ कमी पाहिजे ना, गोड पदार्थ आहे तर बघ, बस ना। त्याच्यानंतर हे गुळाचं पाणी आता हे टाकून आपण मिक्स करूया। आणि ही स्मॅश केलेली केळी, आधी आपण चमच्याने करूया, नंतर हातानेच करावं लागेल। तर बॅटर आपलं कालवून असं झालेलं आहे बघा। तर यात टाकूया थोडीशी वेलची पावडर आणि थोडंसं सोडा, एवढा नाही टाकायचा आहे। हे बघा, एवढा टाकूया, मिक्स करूया जरा, आणि 10 मिनिटं झाकून ठेवूया। ढंटडॅन, आपलं बॅटर 10 मिनिटानंतर असं झालेलं आहे आणि मी यात ते ट्रान्सफर केलेलं आहे। आता आपण इथे तेल पण तापत ठेवलेलं आहे आणि हे गुलगुले आता याच्यामध्ये तळायचे। कसे ते बघा चला। तर पहिले तेल तापलेलं तर आहे आणि थोडंसं तेल घ्यायचं इथून आणि ते यात टाकायचं। थोडंसं मिक्स करायचं परत एकदा। हे बघा, हे असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे।
हे जरा तेल आपलं मीठ टाकलंय ना ते मिक्स करून घेऊ. माहिती आहे ना शूटिंग चालू. काही म्हणजे लक्षात नव्हतं. आमच्याकडे लग्नाला घाऱ्या करतात ना, सेम तसंच वाटतंय मला. ते पण असंच सोडावं लागतं आणि चमच्याने सोडायला बघितलं पण ते नीट नाही झालं. हाताने असं मस्त बघा परफेक्ट शेप येतोय. तर आमच्याकडे हळदीला ज्या घाऱ्या, म्हणजे इकडे आमच्याकडे उरण साईडला वडे बोलतात आणि आमच्या भेंडकर साईडला घाऱ्या बोलतात. तर सेम तसंच मला फील येतोय, म्हणजे ते वडे टाकतो ना तसं. आणि गुळ आहे त्याच्यामुळे तेल फार नाही सोक करत. म्हणजे आता बरेच झाले वडे करून आणि मी जे पहिलं तेल टाकलंय तेच अजून आहे आणि आता हे होत पण आलं तरी तेल भरपूर शिल्लक आहे, कारण गुळ असेल तर तेल कमी सोक होतं. गुलगुले इज रेडी. घ्या मॅडम, खा आता. गरम आहे. थांब, तुला थंड झालेला देते. आजी मग काय कसं झालंय? चांगलं झालंय. काय? हा, लय भारी झालंय. आणि बघा आज आमच्याकडे पाऊस पण चालू झालाय आणि मस्तपैकी पाऊस चालू झालेला आहे आणि गुलगुले तर काय भारीच झाले. तुम्हाला दाखवते मी थंड झालेला मस्त असा. हे बघा, मस्त. पटकन चहा करते, चहा सोबत खाऊया. मस्त ना?